नमस्कार. जहाज बुडायला लागलं की पहिल्यांदा उंदरं उडी मारून पळून जातात, कारण उंदरांची ती सवयच असते. त्यांना जहाज बुडणार आहे हे कळत असतं आणि ते आपला जीव वाचवायसाठी सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी पळून जात असतात. एखाद्या गोडाऊन मधलं धान्य संपलं की पळून जाणारी उंदरच असतात, कारण दुसऱ्या गोडाऊन मध्ये तिथं धान्य मिळणार आहे हे त्यांना जाणीव असते. उंदरांचं कसं आहे, पोट भरायचं असलं की इकडून तिकडं उडी मारावीच लागते, म्हणून ती पळून जात असतात. आता उंदरं पळून गेली म्हणून त्याबाबत रुदन करण्यामध्ये काय अर्थ आहे? आणि असं रुदन तर उंदरांच्या सरदारांनी करायचंच नसतं. इतकं साधं सोपं सरळ गणित आहे. आता पुन्हा त्याच मुद्द्यावरती येतोय, कारण बरेच विषय आता निघणार आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली. हो, फूटच पडली. कितीही अजित पवार म्हणत असले की आमचे अध्यक्ष पवार साहेबच, तरीही ती फूटच आहे. कारण पवार साहेबांनी अजित पवारांना बाजूला ठेवून बाकी सगळ्यांची हकालपट्टी केली आहे. तिकडे ताई पण माझा दादा असं म्हणतायत. दादा म्हणतायत सगळ्यांना काढून टाकायचं का? पण राष्ट्रवादी काँग्रेसमधून लोकांनी बाहेर पडायला सुरुवात केली आणि बल्कमध्ये ही लोक बाहेर पडली, हे विसरून चालणार नाही. मी तर शरद पवारांना अशा उंदरांचे सरदारच म्हणतो. आता यातला उंदीर हा शब्द प्रतिकात्मक अर्थाने मी वापरतोय. जिथे सत्ता, जिथे लाभ, तिथे जाणारी राजकारणी ही उंदरांच्या सारखीच गोडाऊन मधलं धान्य संपलं की दुसऱ्या गोडाऊन मध्ये जाणारी असतात, हे लक्षात ठेवायला हवं. शरद पवार ज्या निष्ठा, एकत्रित राहणं या सगळ्या विषयांच्या गोष्टी बोलतायत, त्यांच्या पक्षात मुळात अशा निष्ठावंत लोक किती आहेत याचा अभ्यास झाला पाहिजे. स्वतः शरद पवारांनी आपल्या 50 पेक्षा अधिक वर्षाच्या अधिक राजकीय कारकिर्दीमध्ये साधारणतः असं किती वेळेला केलंय? म्हणजे पुलोदचा प्रयोग, काँग्रेसमध्ये प्रवेश, राष्ट्रवादीचा प्रयोग, आता पुन्हा अजून काय होतंय मला माहित नाही. म्हणजे 3 ते 4 वेळेला शरद पवारांनी आपल्या राजकीय भूमिका बदललेल्या आहेत. इकडून तिकडे ते गेलेले आहेत. आणि त्यांच्या सोबत नेमकं आहे तरी कोण, जरा बघितलं पाहिजे ना. शरद पवारांच्या सोबत, शरद पवारांच्या आरंभापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असलेले आणि आधीही शरद पवारांच्या सोबत असलेली काही निवडक माणसं आहेत. म्हणजे पवारांच्या सोबत गेलेल्या माणसांच्या विषयी मला फक्त एकाच्या विषयी आश्चर्य वाटते, ते म्हणजे वळसे पाटील. वळसे पाटील पवारांचे पीए पण होते, नेते पण म्हणून पवारांच्या सोबत राहिले, आणि ते गेले कसे हा एक मोठा प्रश्न आहे. प्रफुल्ल पटेल तर एक असे व्यक्तिमत्व आहे की ज्यांचे पवारांच्या सोबत असतरी ते व्यवसायाला प्राधान्य देतात, व्यवहाराला प्राधान्य देतात, त्यामुळे ते गेले. बाकी असं पवारांच्या सोबत निष्ठावंत कोण, असा प्रश्न मलाही पडतोय. अहो, जे अशा उड्या मारणाऱ्या लोकांचेच सरदार आहेत, त्यांनी यांच्या उड्या मारण्याविषयी बोलायचं काय आणि कशासाठी बोलावं? एक एक माणूस बघूया. सगळ्यात जुने सहकारी शरद पवारांचे छगन भुजबळ मूळचे शिवसैनिक, म्हणजे मुंबईत त्यांनी काम केलं. माझगाव मतदारसंघातून निवडून आले. माझगाव मतदारसंघातून निवडून आलेले छगन भुजबळ आधी मुंबईचे महापौर होते. बाळासाहेबांचे एकनिष्ठ कडवट शिवसैनिक होते, ज्यांनी बाळासाहेबांची शिवसेना केवळ आपल्याला महत्व मिळणार नाही, उद्धव ठाकरे महत्व देत नाहीत म्हणून सोडली. ते काँग्रेसमध्ये गेले. म्हणजे बाळासाहेबांच्या सोबतची निष्ठा भुजबळांनी सांभाळलेली नाही. पुढे काँग्रेसमध्ये गेले. काँग्रेसमध्ये त्यांनी पद उपभोगली, मंत्री वगैरे झाले. पुढे शरद पवारांनी वेगळा पक्ष काढला, शरद पवारांच्या सोबत निघून आले, जे काँग्रेसचे सुद्धा राहिले नाहीत. शिवसेना आणि काँग्रेस या दोन्ही पक्षाला ठेंगा दाखवणारे छगन भुजबळ शरद पवारांना सोडून अजित पवारांच्या सोबत गेले. नवल ते काय? म्हणजे ज्यांचा अशा पक्ष बदलण्याचा सराईत अनुभव आहे, अशा माणसांनी पक्ष सोडल्याचं फारसं आश्चर्य वाटत नसतं आणि यांना गद्दार म्हणायचं नसतं. आधी कोणाला तरी फटका देऊन हे तुमच्याकडे आलेले होते, हे विसरून कसं चालेल? एकटे छगन भुजबळ आहेत का?
आता जे शरद पवारांच्या सोबत नाहीत ते भास्कर जाधव तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात शिवसेना राष्ट्रवादी राष्ट्रवादी शिवसेना करत होतेच. आणि आता शिवसेनेत ते गेलेत उद्धव ठाकरेंच्या, ते राष्ट्रवादी काँग्रेसमधूनच गेलेले आहेत. त्यामुळे छगन भुजबळ काय, भास्कर जाधव काय, ही माणसं एकाच चणीची आहेत. दुसरे एक मंत्री झाले धनंजय मुंडे. धनंजय मुंडे म्हणजे खरं तर शरद पवारांच्या विरुद्ध बंड करून त्यांचेच पुतणे अजित पवार गेले आणि त्याची फार चर्चा होते. पण धनंजय मुंडे हे देखील गोपीनाथ मुंडेंचे पुतणे होते आणि ते भारतीय जनता पक्षामध्ये होते. भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाचे अध्यक्ष होते. ते धनंजय मुंडे आपल्या काकाचे झाले नाहीत. ते धनंजय मुंडे आपल्या भारतीय जनता पक्षाचे झाले नाहीत. जो स्वतःच्या काकाचे राहू शकले नाहीत ते अजित पवारांच्या काकांची निष्ठा काय ठेवतील. म्हणून मी म्हणालो उंदरांचे सरदार अजित पवारांच्या काकाशी ते निष्ठा ठेवू शकतील का. निघून गेले, धनंजय मुंडे सुद्धा निघून गेले. आता जे शरद पवारांच्या सोबत अजून काही मंडळी आहेत ज्यांनी आपल्या भूमिका स्पष्ट केलेल्या नाहीयेत, ते म्हणजे माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके. प्रकाश सोळंके हे पहिल्यांदा काँग्रेसमध्ये होते वडिलांच्या सोबत, नंतर ते अपक्ष निवडणूक लढले, नंतर ते भारतीय जनता पक्षामध्ये गेले, नंतर ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आले. म्हणजे काँग्रेस, अपक्ष, भाजप या तीन पक्षाला सोडण्याचा ज्यांचा अनुभव आहे आणि आता शरद पवारांच्या सोबत आहेत. म्हणजे ते अजित पवारांच्या सोबत गेले काय आणि राहिले काय, फारसा काय इफेक्ट पडणार आहे काही नाही. त्याच्यासोबतच अमरसिंह पंडितांच्या सारखा म्हणत होता, आमदार नाहीत ते, पण त्यांचाही प्रवास काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी असाच राहिलेला आहे. अहो या सगळ्या लोकांना जिथे कुठे शक्य आहे तिथून उचलून आणून शरद पवारांनी आपल्याकडचा नेता केलेला आहे. सुरेश धस भाजप, राष्ट्रवादी भाजप असाच प्रवास झालाय. वारंवार आपल्या जागा बदलणाऱ्या माणसांचे सरदार शरद पवार आहेत. हे वारंवार घडलेलं आहे, म्हणजे आज घडतं यातला भाग नाहीये. शरद पवार म्हणाले होते बघा, मी दुसऱ्यांच्या लेकराचे लाड का, नातवांचे लाड का पुरवू, विखे पाटलांच्या पोराला जागा सोडताना म्हणाले होते. मग दुसऱ्यांच्या काकाचे लाड ही लेकरं का पुरवतील, हे निघून जाणार. शरद पवारांच्या सोबत कोणीही गद्दारी केलेली नाहीये. शरद पवारांना कोणीही धोका दिलेला नाहीये. मुळातच धोके देऊन आणलेले व्यक्ती, ज्यांना सत्तेचा लाभ देऊन आपल्या जवळ ठेवलेलं होतं. कोणताही जिल्हा काढाव, बीड जिल्हा काढा, संभाजीनगर जिल्हा काढा, जालना जिल्हा काढा, मुंबई काढा, नवी मुंबई काढा, ठाणे काढा, प्रत्येक जण कुठून ना कुठून फिरून आलेला आहे, कुठून ना कुठून फिरून आलेला आहे. म्हणजे पवारांना गुरु मानणारी माणसं सुद्धा पवारांच्या गोटातली नाहीत. सुषमा अंधारे, भारतीय गणराज्य संघ, त्याच्या आधी सगळ्या रिपाई, भारिप बहुजन या पक्षाशी संधान साधण्याचे प्रयत्न झाले, जुळत नाहीये लक्षात आलं. अगदी काँग्रेस पक्षात जाण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसचे नागपूरचे माजी मंत्री नितीन राऊत यांच्याशी उत्तम संबंध त्यांचे होते आणि नितीन राऊतांनी काँग्रेसमध्ये स्थान देणं शक्य नाही असं वाटल्यावर सुषमा अंधारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आल्यावर 12 आमदारात स्थान मिळणारच नाही हे लक्षात आल्यावर प्रस्थापितांच्या राजकारणात आपलं काहीच चालत नाही, नवं गोडाऊन बघायला पाहिजे म्हणून त्या शिवसेनेत गेल्या. कोण आहे पवारांचं असं ज्यांच्या निष्ठा आहेत म्हणून पवारांच्या जवळ आहेत, असं कोण आहे? होतीच फक्त 2, त्यातलाही एक गळाला. 2 म्हणजे एक सुप्रिया सुळे लेक म्हणून आणि दुसरे अजित पवार पुतणे म्हणून. बाकी शरद पवारांच्या आजूबाजूला कोणताही निष्ठावान कार्यकर्ता अजिबात नव्हता. आणि पवारांना या अशाच इतर पक्षातल्या गद्दारांना, धोके देणाऱ्यांना माणसांना जवळ करून आपला पक्ष वाढवावा लागलाय. अब फितरत से तो गुण नहीं जाते है, फितरत तो नहीं जाती है कभी. सुंभ जळाला तरी पीळ जात नाही म्हणतात.
आपल्याकडे ती जंगलातली एक गोष्ट सांगितली इसापनीच्या कथेमधली. एकदा एक कोल्हा पळत पळत आपला जीव वाचवत वाचवत निघाला आणि जंगलाच्या बाहेर नदीच्या किनाऱ्यावर एक कपडे रंगवणारा माणूस एका टिपात निळा रंग घालून बसलेला होता. कोल्हा पळत पळत गेला आणि जीव वाचवायचा म्हणून त्या टिपात उडी मारली. थोड्या वेळानं संकट दूर झाल्यावर टिपाच्या बाहेर आला आणि कोल्ह्याचा रंग निळा झालेला होता. आता हा निळा झालेला रंग घेऊन अंग झटकून कोल्हा परत जंगलात गेला आणि वेगळ्या रंगाचा काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी प्राणी असं समजून जंगलात त्याच्याकडे लोक आश्चर्याने बघू लागले. मग कोल्ह्यानं सांगितलं, मी निळा कोल्हा दैवी कोल्हा आहे, मला जंगलचा राजा करण्यासाठी पाठवलंय. आता कोल्ह्याला जंगलाचा राजा याच्या रंगामुळे केलं गेलं आणि एक दिवस झाला असा की जोरदार पाऊस आला आणि पाऊस आल्यावर कोल्ह्याला कोल्हेकुई करायला सुरुवात केली आणि रंग पावसात धुवून निघाला. सगळ्याला कळलं की हा डुप्लिकेट निळा कोल्हा आहे, हा खरा ओरिजिनल नाही आहे. त्यामुळं कोल्हेकुई करण्याची जी कोल्ह्याची सवय आणि मूळचा पावसात धुवून निघालेला रंग जसा उघड करणारा ठरला ना, तसा या लोकांच्या स्वभावात गद्दारी आहे, राजकीय तडजोडी आहेत आणि या राजकीय तडजोडी घेऊनच हे शरद पवारांच्याकडे आलेले होते आणि त्याच राजकीय तडजोडीपोटी शरद पवारांना ते सोडून गेलेले आहेत. त्यामुळं उंदरांच्या सरदारांनी स्वतःला प्रामाणिक आणि निष्ठावंत म्हणायचं नसतं. दोनदा ज्यांनीच आपल्या पक्षासोबत द्रोह केला आहे त्यांनी तर म्हणायचं नसतंच. जहाज सोडून जाणाऱ्या उंदरांचे सरदार असंच पवारांच्या बाबतीत म्हणावं लागेल, जे त्यांच्या सरदारांनी स्पष्ट करून दिलेलं आहे. तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.